श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज आपण 12 राशीप्रमाणे स्वामी समर्थांची शीघ्र फलदायी उपासना कशा प्रकारे केली जाते ते पाहूया। फल ज्योतिष शास्त्रात 12 राशी सांगितल्या आहेत। या 12 राशींपैकी कोणती तरी आपली जन्मरास म्हणजे चंद्ररास असते। आपल्या जन्मराशीला अनुकूल अशी श्री स्वामी समर्थांची नेमकी उपासना आपल्याला करता येते व त्याचा चांगला फायदा आपल्याला होईल। आपल्या राशीनुसार स्वामींची शीघ्र फलदायी उपासना कशी करायची आहे याचे सविस्तर मार्गदर्शन या प्रकरणात घेऊया। राशीनुसार स्वामींची उपासना। प्रत्येक राशीसाठी स्वामींची उपासना पुढे दिलेली आहे। स्वामींची उपासना जन्म राशीनुसारच करायची आहे। राशी स्वामी यांचा काही त्रास असल्यास स्वामींची भक्ती केल्यावर उपासना केल्यावर हा त्रास निघून जाईल। त्यासाठी मुद्दाम येथे अन्य स्वामी उपासनेबरोबर राशीनुसार स्वामी उपासना देत आहेत। आपल्या कुंडलीत चंद्र ज्या राशीत असेल ती आपली जन्मरास बघून स्वामी उपासना करायची आहे। राशीनिहाय स्वामी उपासना साधी सोपी व सामान्य माणसाला सहज करता येईल अशी आहे। आपल्या राशीला सांगितलेले वस्त्र किंवा साधे दान हे वर्षातून एकदा केले तरी चालेल। दर स्वामी राशीच्या वारी करू नये तशी आवश्यकता नाही। राशीनुसार स्वामींची उपासना नियमित करावी। खंड पडू देऊ नये। नियमितता असल्यास शीघ्र फळ मिळतील। स्वामींना द्यायचे धातूचे दान हे यथाशक्ती करावे। वर्षातून एकदाच करावे। आपली परिस्थिती नसल्यास उगाच दानावर खर्च करू नये। स्वामींचे मंत्र स्तोत्र आपल्या राशीप्रमाणेच वाचावे। उगाच अधिक स्तोत्र मंत्र म्हणू नयेत। दुसऱ्या राशीचे तर अजिबात म्हणू नयेत। प्रत्येक राशीची उपासना ही त्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुलक्षण दिलेली आहे। स्वामी उपासनेत रास व ग्रह या दोघांचीही उपासना स्वामींच्या योगे एकत्रितपणे होऊ शकते। चला मग मेष राशींसाठी स्वामींची उपासना। ज्यांची रास मेष आहे त्यांची पुढील प्रकारे स्वामींची उपासना करायची आहे। रास मेष राशी स्वामी मंगळ। स्वामींचे दर्शन मंगळवारी जागृत स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यायचे आहे। दिवसभर केव्हाही घेऊ शकता। भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी ओम। रोज 11 वेळा जपायचा आहे। स्तोत्र स्वामी अष्टक क्रमांक 1 रोज पठण करायचे आहे किंवा दर मंगळवारी करायचे आहे। यंत्र मंगळ किंवा भूम या यंत्राची स्वामींच्या मंत्राद्वारे दर मंगळवारी पूजा करायची आहे। या राशीचे दान लाल मसूर डाळ मठात मंगळवारी दान करायचे आहे। मंगळवारी मठात डाळिंब द्यायचे आहे। दर मंगळवारी मठात थोडा गुळ ठेवायचा आहे। वस्त्रदान लाल वस्त्र स्वामींना मंगळवारी दान द्यायचे आहे। धातू वर्षातून एकदा मंगळवारी तांबे धातू मठात दान करावा आणि स्वामींना लाल जास्वंद मंगळवारी व्हायचे आहेत। वृषभ राशीसाठी आपण पुढच्या व्हिडिओत माहिती पाहूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।